नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। किल्ले रायगडावर मंगळवारी शौर्य दिन कार्यक्रम। सरदार शमशेर बहादर राजश्री खंडेराव बर्गे यांना करणार अभिवादन। स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड ही तिसऱ्यांदा स्वराज्यात सामील झाली। या लढाईत कोरेगावचे शमशेर बहादर राजश्री खंडेराव बर्गे यांनी अतुलनीय शौर्य गाजवले। दिनांक 18 मार्च 2025 रोजी या घटनेला गौरवशाली 252 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त कोरेगाव येथील श्रीमान हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले रायगड येथे शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमास कोरेगावातील बर्गे कुटुंबातील सदस्य व 18 पगड जातीचे लोक उपस्थित राहणार आहेत। श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्या वतीने इतिहास संशोधक पांडुरंग सुतार आणि ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रशेखर बर्गे यांनी रविवारी सायंकाळी 6 वाजता याबाबतची माहिती दिली। स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड ही तिसऱ्यांदा स्वराज्यात सामील झाली। या लढाईत कोरेगावचे सरदार शमशेर बहादर राजश्री खंडेराव बर्गे यांनी अतुलनीय शौर्य गाजवले। तेव्हा रायगडावरील सिंहासनासमोर येऊन सरदारांनी रुपयाची फुले उधळली। त्यांच्या साथीदारासमवेत सिंहासनास मुजरा करून नतमस्तक झाले। या घटनेस गौरवशाली 252 वर्ष पूर्ण झाले आहेत। कोरेगावकरांसाठी ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे। किल्ले रायगड येथे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे। त्यानंतर राजसिंहासनासमोर शमशेर बहादर राजश्री खंडेराव बर्गे यांना अभिवादन केले जाणार आहे। या सोहळ्यामध्ये पुणे येथील प्रख्यात इतिहास अभ्यासक सचिन कमलाकर करडे यांचे सरदार शमशेर बहादर राजश्री खंडेराव बर्गे व बर्गे घराण्याचे स्वराज्यातील योगदान या विषयावर व्याख्यान होणार आहे। या कार्यक्रमानंतर सोहळ्यास उपस्थित महिला पुरुष किल्ले रायगडचे दर्शन घेतील, अशी माहिती सुतार व ॲडव्होकेट बर्गे यांनी दिली। 18 तारखेला कोरेगावच्या बाजार पटांगणातून सकाळी 6 वाजता बरोबर बसेस निघतील। साधारण 6 बसेस आहेत। 6 बसेसमध्ये प्रत्येकी 50-50 सीट आहेत। त्याप्रमाणे 300 जण त्या गाडीमध्ये बसतील आणि ह्या गाड्या साधारण 11-11:30पर्यंत रायगडला पोचतील। रायगडला पोचल्यानंतर प्रथम जी माणसं आलेली असेल ते स्वतःचं जेवण घेऊन येतात। ते जेवण वगैरे करतील तोपर्यंत तिकीटं काढली जातात। तिकीटं काढून झाल्यानंतर एक लॉट आम्ही वर पाठवतो। प्रथम सिंहासनावर ज्या ठिकाणी सिंहासन आहे त्या सिंहासनाचे दिष्ट शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतर आम्ही खाली थांबतो। त्या ठिकाणी जे लढाईमध्ये मदतनीस म्हणून यापूर्वी 18 पगड जातीची माणसं होती, त्या माणसांचा काहीतरी कृतज्ञता म्हणून त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे। व्याख्याते सचिन करडे पुण्याचे ते येणार आहेत। ते त्या लढाईबद्दलची माहिती आणि खंडेराव बर्ग्यांची लढाई कशी झाली याबद्दल 15 मिनिटाचं भाषण देणार आहेत। कारण पूर्ण झाल्यानंतर आम्ही आपलं माघारी येऊन निघणार। सार्वजनिक बांधकाम विभागासाठी अर्थसंकल्पात 18,000 कोटींची तरतूद। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती। महायुती सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 18,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या तरतुदीमधून ठेकेदारांची प्रलंबित बिले अदा केली जाणार आहेत। त्याचबरोबर नवनवीन योजनांसाठी निधी वापरला जाणार आहे, अशी माहिती मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली। रविवारी सकाळी 10:30 वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी बांधकाम विभागाच्या ॲक्शन प्लॅनबद्दल माहिती दिली। कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याला काहीही कमी पडू देणार नाहीत, याचा मंत्री म्हणून आम्हाला पूर्ण विश्वास आहे। अर्थसंकल्पामध्ये अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 18,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे। त्या माध्यमातून नवनवीन योजना राबवल्या जाणार आहेत। ठेकेदारांची जुनी बिले दिली जातील, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले। निधी नाही असं नाही। आता जे बजेट झालं त्यात तुम्ही बघितलं, आज 18,000 कोटीची तरतूद ही सार्वजनिक बांधकाम विभागाला राज्याचे वित्तमंत्री अजित दादा पवार यांनी करून दिली आणि या माध्यमातून सगळ्यात म्हणजे
मागची जी काही प्रलंबित बिलं आहेत देयक आहेत ती देण्याचे नियोजन त्या माध्यमातून मी आता केलेलं आहे. मागे इलेक्शनचे वर्ष होतं, थोडी कामं देताना जास्त मंजुऱ्या दिल्या, त्यामुळे थोडं पेमेंट झालं. त्यानंतर थोडं लाडकी बहीण योजना पण राबवली गेली, त्याला पण थोडा निधी गेला, त्यामुळे थोडा ताण आला. पण असं काही निधीच नाही किंवा कामच होत नाहीत किंवा होणार नाहीत किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना बिलच मिळणार नाहीत अशी काही परिस्थिती नाही. मी आपल्याला अगदी एक मनापासून खरं सांगतो की जोपर्यंत या महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांच्याकडे आहे तोपर्यंत राज्याला ते काही कमी पडून देणार नाही, तेवढं आम्हाला सगळ्यांना तर चांगलं माहिती. कराड उत्तर मतदारसंघातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार आमदार मनोजदादा घोरपडे. हनबरवाडी धनगरवाडी योजनेचे जलपूजन. महायुती सरकारच्या माध्यमातून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जाणार आहे. हनबरवाडी धनगरवाडी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित झाली आहे. नजीकच्या काळात अन्य योजनांना निधीतून तरतूद केली जाणार आहे, अशी माहिती आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली. हनबरवाडी धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा टप्पा क्रमांक 1चे पाणी पूजन गायकवाडवाडी येथे रविवारी सकाळी 11 वाजता आमदार घोरपडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वसंतराव जगदाळे, प्रमोद आप्पा गायकवाड, संपत आप्पा इंगवले, मोहन बापू माने, पैलवान संतोष वेताळ, सुरेशतात्या पाटील, शंकरकाका शेजवळ यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कराड उत्तर मतदारसंघाची विकासाकडे आगेकूच सुरू आहे. पाणी प्रश्न कायमस्वरूपी हद्दपार केला जाणार असून संपूर्ण मतदारसंघ हा हरित बनवणार आहे, असा शब्द यावेळी आमदार घोरपडे यांनी दिला. प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने आमदार मनोजदादा घोरपडे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रतीक गुरव खून प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची व्याप्ती वाढवावी, आणखी संशयित व्यक्तींची चौकशी करावी. भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाची मागणी. लासुर्णे तालुका कोरेगाव येथील प्रतीक राजेंद्र गुरव या युवकाच्या खून प्रकरणी कोरेगाव पोलिसांनी गुन्ह्याची व्याप्ती वाढवावी, अन्य संशयित व्यक्तींचा त्यामध्ये सहभाग असून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांच्यासह गुरव कुटुंबियांनी केली आहे. संजय गाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची भेट घेतली. या खून प्रकरणाची व्याप्ती फार मोठी आहे. गुरव कुटुंबियांनी आमच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार त्यात अनेकांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. त्यांची चौकशी करण्यात यावी, अन्य संशयित व्यक्तींचा सहभाग असल्यास त्यांना गुन्ह्यात समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी गाडे यांनी केली आहे. गाडे यांच्या समवेत पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे, तालुकाध्यक्ष पैलवान प्रशांत उबाळे, जिल्हाध्यक्षा सुनीता येवले, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे, अजय राजेंद्र गुरव, विठ्ठल हरिभाऊ गुरव, मनोहर रामचंद्र गुरव, शिवाजी रामचंद्र गुरव, ज्ञानेश्वर कृष्णा गुरव यावेळी उपस्थित होते. गाडे यांनी सादर केलेल्या निवेदनामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की पोलिसांनी याविषयी दुर्लक्ष केल्यास राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गवई, पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीडित कुटुंबातील नातेवाईकांसमवेत भारतीय रिपब्लिकन पक्ष मंगळवारी आंदोलनात्मक निर्णय घेईल. याविषयी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास पोलीस प्रशासन जबाबदार असेल, असेही नमूद करण्यात आले आहे. कोरेगाव तालुक्यातील मौजे लासुर्णे गावी 9 तारखेला एका इसमाचा खून करण्यात आला. प्रतीक राजेंद्र गुरव या नवतरुणाचा खून करण्यात आला. खून केल्यानंतर त्याची जी बॉडी आहे ती चादरीमध्ये लपटून दुकानाच्या आतमध्ये ठेवली. हा प्रकार सकाळी 10 ते 10:30 दरम्यान घडला. मुलाचे वडील तिथे गेल्यानंतर आपल्या मुलाची बाहेर गाडी दिसते. मुलाच्या वडिलांनी विचारला, आमचा मुलगा कुठे आहे? तर संबंधित आरोपीने सांगितलं की तुमचा मुलगा इथं नाही, मित्राबरोबर निघून गेलेला आहे. आणि तोच माणूस संध्याकाळी परत 5:30 वाजता संबंधित मैताच्या वडिलांना यांना फोन करून सांगतो की तुमच्या मुलग्याची आणि आमच्या मुलाची मारहाण झालेली आहे, तो बेशुद्ध पडला, त्याला येऊन घेऊन जावा. ज्यावेळेस तिथं जातात तेव्हा यांच्या लक्षात येते की आपला मुलगा मृत पावलेला आहे. सकाळी 10:30च्या सुमारास मृत पावलेला माणूस संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आजची बॉडी ताटलेली होती. आणि यांचं असं म्हणणं होतं की या बॉडीचं बाबा पोलिसांना खबर करू, पोलिसांना बोलवून घेऊ आणि याची शहानिशा करून घेऊ, सोपस्कार जे काय कायदेशीर आहे ते पूर्ण करू. मात्र गाळा मालक सुशील घाडगे आणि संजय घाडगे या दोघांनीही संजय रामकृष्ण जाधव आणि प्रसाद ज्ञानेश्वर जाधव या लोकांना हाताशी धरून त्या मुलाचे वडील आणि त्या मुलाचा भाऊ कुठे
हा त्या मुलाचा भाऊ आहे अजय राजेंद्र गुरव. या दोघांच्या पाठीमागे तगादा लावून त्यांना टॉर्चर करून आत्ताच्या आहेत ना आमच्या दुकानात तुमची बॉडी हलवा, आत्ताच्या आता तुमच्या दुकानात घेऊन जावा, गाडी टाकून धक्का मारून अक्षरशः या मुलाच्या वडिलाला धक्काबुक्की करण्यात आली. आणि दोघंही घाबरले. तरण्यासाठी पोरगा आपल्या हातातून निघून गेले म्हणून दोघंही घाबरले. त्यांनी दोघांनी ते दवाखान्यात नेलं. डॉक्टरनं मृत म्हणून घोषित केलं. आणि कोरेगाव पोलीस चौकीला 9 तारखेला ज्या दिवशी हा प्रकार घडला त्याच दिवशी गुन्हा रजिस्टर नंबर 32 नुसार IPC 103(1) अनुसार गुन्हा नोंद झालेला आहे. जाधव या एका नावाच्या व्यक्तीवरती हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि याची खरी तपासणी व्हावी, चौकशी व्हावी अशी या गुरव समाजाची मागणी आहे. ओबीसी समाज आहे हा आणि या ओबीसी समाजाची RPIकडे रितसर तक्रार आल्यामुळे आज रोजी आम्ही कोरेगाव पोलीस चौकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक बल्लाळ साहेबांना भेटायला आलो. मात्रपर्यंत या गुरव कुटुंबाला न्याय भेटला नाही. तर माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुकाध्यक्ष पैलवान प्रशांत उबाळे त्यांचे असंख्य कार्यकर्ते, जिल्हा कार्यकारिणी विविध आघाड्या यांचे असंख्य कार्यकर्ते एक तर कोरेगाव पोलीस चौकीवरती SP समीर शेख साहेबांच्या कार्यालयावरती किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावरती हजारोच्या संख्येनं मोर्चे निघल. तदनंतरच्या होणाऱ्या परिणामाची, नुकसानाची अथवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सगळी जबाबदारी ही कोरेगाव पोलीस चौकीची राहील. याची फक्त नोंद घ्यावी.